प्रेक्षक हो नमस्कार. इन गोवाच्या संवाद तुझा माझा या कार्यक्रमात आपलं सर्वांचंच अगदी हार्दिक स्वागत. मित्र हो, ब्युटी ब्रँड केरोशियस ही किरण पंजवानी यांनी सन 2019 साली स्थापन केलेली अग्रगण्य अशी दुग्धोत्पादन करणारी नॅशनल अवॉर्ड कंपनी आणि या कंपनीमार्फत गेली 4 वर्ष मिस्टर इंडिया, मिसेस इंडिया आणि मिस इंडिया ही सौंदर्य स्पर्धा आयोजित केली जाते. अलीकडेच म्हणजे 16 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा कोलवा मडगाव येथील बे वॉच रिसॉर्टमध्ये आयोजित केली होती आणि या स्पर्धेमध्ये म्हापसा येथील एक क्रीडा शिक्षक रुपेश अशोक गडेकर यांनी मिस्टर इंडिया हा किताब पटकावला आहे. रुपेश गडेकर हे एक क्रीडा शिक्षक आहेत, तसंच ते एक एस सन्मानित प्रमाणित फिटनेस सल्लागार आहेत. त्याचप्रमाणे ते एक बेस्ट मेंटरही आहेत. आज रुपेश गडेकर ग्लॅम अँड एलिगन्स मिस्टर इंडिया रुपेश गडेकर हे आमच्या स्टुडिओत उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. रुपेशजी नमस्कार आणि इन गोवाच्या या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सर्वप्रथम ग्लॅम अँड एलिगन्स मिस्टर इंडिया हा किताब पटकावल्याबद्दल आपलं अभिनंदन. थँक्यू सर. थँक्यू सर. मला सांगा रुपेशजी, स्टेलर मिस्टर गोवा, मला आठवतंय की गेल्या वर्षी फॅशन ट्रायड इंटरनॅशनल न स्टेलर शो आयोजित केला होता आणि या शोमध्ये स्टेलर मिस्टर गोवा म्हणून तुम्ही किताब पटकावला होता आणि आज तुम्ही ग्लॅम अँड एलिगन्स मिस्टर इंडिया याच्यातही बाजी मारलीत. तर मिस्टर गोवा अर्थात स्टेलर मिस्टर गोवा ते ग्लॅम अँड एलिगन्स मिस्टर इंडिया हा जो प्रवास होता तो एकंदरीत कसा होता? सर्वात प्रथम मी इन गोवा 24/7 हांचे मी आभार मानतो की त्यांनी मला ऑपॉर्च्युनिटी दिली त्यांच्या स्टुडिओमध्ये येऊन ही इंटरव्ह्यू द्यायला. तर तुम्ही जसं मला विचारलं की माझा हा प्रवास कसा होता फ्रॉम स्टेलर मिस्टर गोवा टू मिस्टर इंडिया, ग्लॅम अँड एलिगन्स मिस्टर इंडिया. तर जेव्हा मी मिस्टर गोवा जिंकलो त्यानंतर मिस्टर गोवाच्या अगोदर असं मला होत होतं की मी जिंकू शकेल की नाही, पण कॉन्फिडन्स पण होता. थोडीशी भीती होती. जिंकल्यानंतर भरपूरच कॉन्फिडन्स वाढला. त्यानंतर विचार केला की आता नेक्स्ट स्टेप म्हणजे आपण मिस्टर इंडियाला म्हणजे मिस्टर इंडिया खेळायचं आहे, गोवाला रिप्रेझेंट करायचं आहे. आणि त्यानंतर ही ऑपॉर्च्युनिटी म्हणजे मला भेटली जिकडे मी फॉर्म्स भरले मिस्टर इंडियासाठी आणि त्यांच्या इंटरव्ह्यूज झाल्या, ऑडिशन्स झाल्या, ज्याकडे मी सिलेक्शन होतं त्यांचं. गोव्यात मला वाटतं की आम्ही दोघेच मी आणि आणखीन एक मेल कॅन्डिडेट होता जो सिलेक्ट झाले. आपण दोघेच सिलेक्ट झाले आणि तिकडे आपलं ऑडिशन झालं, टॅलेंट राऊंड पण झाला आणि आय वॉज सिलेक्टेड त्यासाठी. तर भरपूर आत्मविश्वास पण होता की आत्ता तर मिस्टर गोवा केलेलंच आहे, तर मिस्टर इंडिया पण जिंकायचा आहे हा कॉन्फिडन्स पण होता आणि आत्मविश्वास पण होता की आत्तासुद्धा मी करणार आहे म्हणून. मला सांगा की मिस्टर इंडियामध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्हाला अशी कोणाची प्रेरणा लाभली की मी हे जिंकणारच, की स्वतःचा निर्णय तुम्ही म्हणजे स्वतः घेतला होता की आपण हे मिस्टर इंडियामध्ये सहभाग घेणार आणि ही स्पर्धा आपण जिंकणारच? माझं असं मुळातच असं आहे की मी जरासा आय एम सेल्फ मोटिवेटेड. मला स्टेलरला जेव्हा पार्टिसिपेट झालो तेव्हा तर मला माझे मेंटॉर जे प्रसाद पानकर आहेत त्यांनी मला मोटिवेट केलेलंच. सेकंड टाईम असं झालं की मी नंतर सेल्फ मोटिवेशन म्हणजे आतूनच असं म्हटलं की मी आता मला पार्टिसिपेट व्हायचं आहे, मला जिंकायचं पण आहे. तर एक सेल्फ मोटिवेशन होतं आणि मुळातच मी अशा फॅमिलीमध्ये वाढलेलो आहे जिकडे माझे बाबा जे आहे माझे रोल मॉडेल्स आहे, ते रोल मॉडेल आहेत आणि त्यांचा बॅक म्हणजे ते सतत पाठीमागे असतात आणि ते म्हणत असतात की काही प्रॉब्लेम्स आले, काही असं काही झालं, अप्स अँड डाऊन्स आले तर आपण पाठी सरायचं नाही. आपण आय नो यू हॅव टू फाईट, म्हणजे आपण फाईट करायचं, पुढे जायचं. अँड सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हॅव पेशन्स ठेव, होणार, संयम पाळ, होणार. तर या गोष्टी मला वाटतं की या गोष्टींनी मला फारच प्रेरणा दिलेली आहे, मदत केलेली आहे.
आणि अशाप्रमाणे प्रवास सुरुवात झाला आणि आता इथेपर्यंत मिस्टर इंडियापर्यंत येऊन संपला. मला सांगा, सौंदर्य स्पर्धा आणि मॉडेलिंग यांचं एक निकटचं असं नातं आहे, संबंध आहे. तर मॉडेलिंग म्हणजे नक्की काय आणि मॉडेलिंग करत असताना कोणकोणती खबरदारी घ्यावी लागते? तुम्ही मिस्टर इंडियामध्ये जेव्हा सहभाग घेतला किंवा तुमची निवड झाली त्यावेळी तुम्ही कोणकोणती खबरदारी घेतली? सर, एक असं आहे की जेव्हा मी स्टेलरला म्हणजे मिस्टर गोवाची तयारी करत होतो तेव्हा माझ्या मेंटॉरनी मला सांगितलं होतं की जर तुला जिंकायचं असेल तर यू हॅव टू थिंक दॅट तू ऑलरेडी मिस्टर गोवा झालेला आहेस, तू ऑलरेडी मॉडेल आहेस, यू हॅव टू थिंक दॅट. आणि तसं आपण तो विचार मनात बाळगून आपल्याला चालायला हवं, तरच आपण जिंकणार आहे. जेव्हा मी विचार केला की मी आता मिस्टर इंडिया आता खेळणार आहे तर माझा विचारच तसंच होता की आय वॉज थिंकिंग लाईक मी ऑलरेडी मिस्टर इंडिया आहे, मला इनबॉर्न तसंच इनबॉर्न आहे. म्हणजे मी जेव्हा सुरुवात विचार केला की मी आता पार्टिसिपेट होणार तेव्हाच मी विचार केला आय एम मिस्टर इंडिया नाव, मी असंच घेऊन चालायचो. आणि जसं तुम्ही बोललात की जर तुम्हाला मॉडेलिंगमध्ये मॉडेल व्हायचं असेल तर मला असं वाटतं की खूपशा गोष्टी आहेत, त्यामधून मी तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहेत ज्या इम्पॉर्टंट आहेत. त्या म्हणजे म्हणजे पर्सनल हायजीन आणि सेल्फ ग्रूमिंग, या गोष्टी खूपच इम्पॉर्टंट आहे. यामध्ये आपण एक सेल्फ रिअलायझेशन असायला पाहिजे आपल्या स्वतःला की आपण बोलतो कसं, चालतो कसं, आपले कपडे घालणे, खूपशा गोष्टी आहेत. सेल्फ ग्रुमिंग म्हणजे तुमचे केस पण आले, तुमची त्वचा पण आली, या गोष्टी प्रत्येक कृतीत मॉडेलिंग. हो, या सर्व गोष्टी आल्या त्यामध्ये. आणि पर्सनल हायजीन तर आपल्याला सगळ्यात माहीत आहे की आपण एक ही बाजू पण आपण डेली लाईफमध्ये हे आपलं चालतं की पर्सनल हायजीन आपण मेंटेन केलं पाहिजे. तर या गोष्टीवर सगळ्यावर मी भरपूर मला वाटतं लक्ष दिलेलं आहे. आताच नाही तर मी मुळातच तसंच आहे, स्टेलर मिस्टर गोवा याच्या पूर्वीपर्यंत. रुपेशजी, मला सांगा, आत्ताच आपण मॉडेलिंगबद्दल बोलत होतो की मॉडेलिंग हा जो भाग आहे, घटक आहे, तो सौंदर्य स्पर्धा अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे. आणि या मॉडेलिंगमध्ये आहार म्हणा किंवा निद्रा म्हणा किंवा अन्य जे घटक आहेत, ग्रूमिंग म्हणा तुम्ही म्हटल्याप्रमाणे, त्यांचा या स्पर्धांवर यश पटकावण्यासाठी कितपत उपयोग होतो? आणि तुम्ही आत्तापर्यंत म्हणजे स्टेलर मिस्टर गोवा ते मिस्टर इंडिया म्हणजे ग्लॅम अँड एलिगन्स मिस्टर गोवा या कालावधीमध्ये कोणकोणती काळजी घेतली याबाबत आम्हाला थोडीशी माहिती सांगा. सर, सर्वात प्रथम जेव्हा अशा कॉन्टेस्टमध्ये जेव्हा तुम्ही भाग घेता तर सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या शरीराची काळजी घ्यावी लागते. इट्स नॉट अबाउट फिजिकलच नाही तर मेंटल पण. तर त्यासाठी माझा एक्सरसाइज रुटीन हा फिक्स होता की माझी वेट ट्रेनिंग असो, कारण वेट ट्रेनिंग करणं आणि नंतर डाएट पण माझा होता तो वेळेत घेणं, टाईम टू टाईम घेणं. आणि माझा डाएट जो होता तो कॅल्क्युलेटिव्ह होता. माझ्याकडे वेग स्केल असायची, अजून आहे, आणि त्यावर वेग करून मी खायचो. सर्व वजन करून खायचो. तर इवन एक्सरसाइजसुद्धा माझं कसं असायचं की एक्सरसाइज आय टू फोकस मोर ऑन म्हणजे सगळ्या ॲस्पेक्ट्सवर फोकस करायचो, ज्याकडे वेट ट्रेनिंग, कार्डिओ पण आणि योगा पण. योगा तर मी शाळेत करतोच आणि घरी पण माझं असायचं. तर याच्यावर म्हणजे सगळ्या गोष्टीवर माझा फोकस असायचा. डाएटबद्दल जर तुम्हाला मी बोललो तर डाएट माझा अगदी कॅल्क्युलेटिव्ह. म्हणजे सकाळची जर एक 6 एग व्हाईट्स, 6 एग्स व्हाईट्स, नंतर ओट्स झाले, ते ओट्स पण मी कॅल्क्युलेट करायचो की 100 ग्रॅम्स ओट असं. दुपारचं सुद्धा जेवण कसं की 100 ग्रॅम्स टू 150 ग्रॅम्स ऑफ राईस, आणि त्यानंतर चिकन झालं 100 ग्रॅम्स किंवा व्हेजिटेबल्स 100 ग्रॅम्स झालं. तर असं माझं बॅलन्स डाएट असायचं. हे रात्रीपर्यंत चालायचं असं संपूर्ण दिवस. आणि मेन असं आहे की माझं जे जेवण असायचं ते मी स्वतः बनवायचो. वा, अच्छा. स्वतः बनवायचो. तर या दोन्ही गोष्टी बरोबर तिसरी गोष्ट अशी आहे की
एक्सरसाइज आणि डाएट केलंच म्हणून चालत नाही. यू नीड इनफ रेस्ट ऑल्सो. तर तुम्हाला चांगली झोप पण पाहिजे सो दॅट तुमची बॉडी रिकवर होते, तुमचं माइंड पण रिकवर Fresh होतं, होतं. फ्रेश होतं. तर या गोष्टी आपण पाळायला पाहिजे इन केस इफ यू वॉन्ट टू बी अ गुड मॉडेल. आणि दिस इज नॉट ओनली रेस्ट्रिक्टेड अप टू म्हणजे आपण आपल्याला पॅजंट जिंकायचं आहे एवढ्यापर्यंत थांबायचं नाही. दिस शुड बी कंटिन्यू. म्हणजे हे आपण मुळातच म्हणजे त्याच्या पलीकडचं पण आयुष्यभर आपण हे पाहायला पाहिजे. मी भरपूरच स्वतःवर काम केलेलं आहे. म्हणजे ॲक्च्युली मॉडेलिंगमध्ये कसं असतं की आपल्याला ते 6 पॅक्स वगैरे म्हणजे चांगली लीन बॉडी हवी असते. तर मी एक्सरसाइज, माझा रुटीन किंवा डाएट असो किंवा चांगली झोप घेणं यावर सगळ्यावर मी भरपूर काम केलेलं आहे. आणि रुपेशजी मला सांगा, तुम्हाला हा जो मिस्टर इंडिया ज्यावेळी ॲक्च्युअली म्हणजे ज्यावेळी ही स्पर्धा झाली हां. त्यावेळेचा तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे जवळजवळ बऱ्याच स्पर्धकांनी त्यात भाग घेतला होता हो. आणि त्यावेळेचा तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे तुम्ही पण तुम्ही ॲक्च्युअल म्हणतात की एक्साइटमेंट म्हणजे खूपच एक्सायटेड होतो की काय होणार, पण म्हणजे जरासं घाबरलो पण की दुसरे कंटेस्टंट कसे असणार आहे, की म्हणजे त्यांची तयारी कशी चालणार आहे. मी हे पण विचार करून म्हणजे विचार करत होतो. आणि माझी पण तयारी म्हणजे असं असतं कधी कधी आपण की जरा घाबरणं चांगलं असतं, कारण त्यातमध्ये मला असं वाटतं की माझी तयारी चांगली झाली. अच्छा. हो, कारण मी नॉट ओनली माझं एक्सरसाइज, डाएट हे वगैरे, पण आय वॉज ऑल्सो वर्किंग ऑन माय टॅलेंट राऊंड ऑल्सो. तर इव्हनिंगमध्ये माझं कसं असायचं की आय टू गो इन द जिममध्ये जायचं, त्यानंतर मी डान्स क्लासला जायचो, आणि त्यानंतर घरी येऊन परत जेवण करणं सगळं, आणि नंतर परत खूपशा गोष्टी होत्या ज्या मी पाळल्या. सो इट इज नॉट सो इझी ह्या सगळ्या गोष्टी करणं. रुपेशजी मला सांगा, या ठिकाणी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा वाटतो हो. की हे मॉडेलिंग तुमचं एक शालेय कामकाज, हां. एक शिक्षक म्हणून शालेय कामकाज, मॉडेलिंग, मुलांचा विद्याभ्यास, हे सगळं तुम्ही कसं काय असं ॲडजस्ट वगैरे केलं? मी अगोदर जेव्हा तुम्ही सर इंटरव्ह्यू घेतलेले मी तेव्हा पण सांगितलं होतं की मी आय बिलीव्ह की सगळ्या गोष्टी बॅलन्स केल्या पाहिजे. जेव्हा मी शाळेमध्ये जातो तेव्हा मुलांचा जो त्यांचं प्रोग्रेस याच्यावर माझा फोकस असतो. शाळेचा उद्धार म्हणतो ना आपण, त्याच्यावर फोकस असतो. आणि त्यानंतर एकदा मी शाळा झाली म्हणजे हो, त्यानंतर माझ्या काहीतरी फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज असतात त्या मी पाहतो, आणि माझा एक स्पेसिफिक टाईम असतो जो टाईम फक्त मी स्वतःला देतो. त्या टाईममध्ये माझं जिमिंग असो किंवा माझं डान्सिंग पॅशन असो हे करणं किंवा बाकी काही गोष्टी करणं. सो त्या वेळेला ती वेळ मी स्वतःला देतो. आणि त्या वेळेत आम्ही म्हणू शकतो की माझी पर्सनॅलिटी कशी डेव्हलप होणार. थोडक्यात वेळेचं नियोजन, टाईम मॅनेजमेंट हे मला असं वाटतं की टाईम मॅनेजमेंट मी सगळ्यात म्हणजे अतिशय महत्त्वाचं, आणि ते मी चांगलं केलेलं आहे. टाईम मॅनेजमेंट आय वर्क रिअली वेल ऑन दॅट. म्हणजे त्या ॲस्पेक्ट्सवर मी चांगलं काम केलेलं आहे. तुम्हाला ज्यावेळी मिस्टर इंडिया हा जेव्हा किताब मिळाला त्यावेळी तुमच्या कुटुंबातील सदस्यांची आणि तुमच्या परिचित व्यक्तींची म्हणा काय प्रतिक्रिया होती? मी अगोदर जेव्हा आम्ही कॉम्पिटिशनला गेलो, मी कोणाला सांगितलं नव्हतं की मी पार्टिसिपेट होतोय म्हणून. दॅट वॉज म्हणजे त्यांच्यासाठी तो सरप्राईजच होता. आणि मी ॲक्च्युली त्यांना बोलवलेलं की एक कॉम्पिटिशन आहे. मी सांगितलं नव्हतं की मिस्टर इंडिया कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशन आहे असं. तर जेव्हा तिकडे गेलो मी त्यांना बोलवलं, पण कोणीच आले नाही, कारण त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम होतं, ट्रान्सपोर्ट नव्हतं त्यांना, म्हणून ते आले नाही. कारण मी 2 दिवस तिकडेच होतो, 2 दिवस आम्हाला तिकडेच राहायचं होतं. त्यानंतर जेव्हा त्यांना कळलं, म्हणजे मी जिंकल्यानंतर मी फोन केला आणि सांगितलं की मी मिस्टर इंडिया जिंकलेलो आहे. म्हणजे हा काय म्हणजे मस्किरी वगैरे करत असं त्यांना असं वाटलं की मस्किरी करतो आहे म्हणून. मी फोन केला, मी ठेवला. त्यानंतर घरी आलो आणि त्यांना सांगितलं मी की असं झालं म्हणून. ते वर रिअली हॅपी, भरपूर ते खुश होते यासाठी, कारण त्यांना माहीत होतं की मी लहानपणापासून मी असा आहे माणूस की आय ड्रीम मोठे होण्याचं, म्हणजे स्वप्न असं बघायचे. रुपेशजी, आपली बातचीत अगोदरच अशी चालू होती. मला विचारायचं वाटतं की ज्यावेळी तुम्हाला मिस्टर इंडिया किताब मिळाला त्यावेळी
तुमच्या परिचित लोकांची म्हणा किंवा कौटुंबिक सदस्य यांची तुम्ही आत्ताच मला सांगितलं की त्यांना माहीत नव्हतं, आश्चर्याचा एक धक्का बसला की त्यांना मिस्टर इंडिया हा किताब मिळाला. इतरांकडनं ज्या प्रतिक्रिया आल्या त्या प्रतिक्रिया कशा होत्या? कदाचित मला असं वाटतं की लोकांना माहीत आहे की मी जरासा ऑप्टिमिस्टिक आहे. म्हणजे जे विचार करतो ते मी मला हे आहे की आय वर्क ऑन दॅट. मी हार्ड वर्किंग आहे आणि ते मी कमवतो. तर जेव्हा लोकांना कळलं की मी सगळ्यांना मेसेज करून सांगितलं. ॲक्च्युली मी जेव्हा जिंकलो त्याच्या दुसऱ्या दिवशी पण मी लोकांना सांगितलंच नाही. जेव्हा ते न्यूजवर आलं तेव्हा लोकांना कळलं. तेव्हापर्यंत मी माझ्या घरच्यात लोकांना सांगितलं होतं की मी जिंकलो म्हणून. आणि त्यांची प्रतिक्रिया अशी होती की दे वर रिअली व्हेरी हॅपी. म्हणजे भरपूर बाबा आणि आई तर भरपूरच दे वर रिअली हॅपी फॉर दॅट. आणि त्यांना माहीत होतं की माझे काही ड्रीम्स आहेत आणि मी ऑप्टिमिस्टिक आहे आणि ते ड्रीम्स मी पूर्ण करतो आहे असं. तर आणि मित्रपरिवार वगैरे मित्रांना पण सांगितलं आणि दे वर ऑल हॅपी. म्हणजे असं वाटतं जेव्हा आपल्यामधला कोणी त्या वरच्या पातळीवर यश मिळवतो तर सगळ्यांनाच आनंद होतो. तर मला आनंद झाला त्यांना बघून की त्यांना मला मी त्या पातळीवर जाऊन जे मी त्यांच्या डोळ्यात बघतो माझ्यासाठी ते बघून मला फार आनंद झाला. रुपेशजी, मला सांगा, तुम्ही एक क्रीडा शिक्षक आहात. हो. आणि क्रीडा शिक्षक म्हणून काम करता करता मॉडेलिंगकडे वळावं किंवा अशा सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घ्यावा असं तुम्हाला कसं काय वाटलं? म्हणजे कुणाची प्रेरणा मिळाली का, की तुम्ही स्वतः ठरवलं होतं, की तुमचं ध्येय होतं? हो, टीचिंग हा जो प्रोफेशन आहे मला असं वाटतं की मी तो बाय फ्लूक झाला. टीचर तर मी बाय फ्लूक झालो, पण झाल्यानंतर मी 100% दिला आहे ते पण मला सांगतो मी. तर कॉलेजमध्ये जेव्हा होतो तर आपल्याला समथिंग रिलेटेड टू आर्ट फील्ड काहीतरी करायचं होतं. एकतर आर्किटेक्चर किंवा फाईन आर्ट्स किंवा फॅशन डिझायनिंग यामध्ये काहीतरी करायचं होतं. तर त्यावेळी आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज भेटल्या नाही, त्यावेळी आपल्याला राईट मेंटरिंग झालं नाही आहे, त्यावेळी असं कोणी व्यक्ती भेटलं नाही की ज्या आपल्याला गाईड करून मेंटर भेटला नाही की सांगता की बाबा तू फाईन आर्ट्समध्ये चांगला आहे, आर्टमध्ये चांगला आहे, तू फाईन आर्ट्स कर, असं कोणी भेटलेलं नव्हतं. तर तो वेळ गेला. पण मला असं वाटतं की आपल्या ज्या इच्छा आहेत त्या जगायला आपल्याला वयाचं बंधन नसतं. तर मी तेच करतो आहे आत्ता की एवढ्या वर्षानंतर मला ऑपॉर्च्युनिटी भेटली आणि ती ऑपॉर्च्युनिटी मी ग्रॅब केली स्टेलर मिस्टर गोवाला. जेव्हा ती ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब केली आणि आय फाउंड की मला असं वाटतं की म्हणजे मी हे करू शकतो आणि हे माझ्यासाठी आहे फील्ड. आणि तिकडून जी मी सुरुवात केली ती आतापर्यंत मिस्टर इंडिया होईपर्यंत मी ते इकडेपर्यंत पोहोचलो. प्रवास हा इकडेपर्यंत माझा मी घेऊन आलो आणि खूपच चांगलं वाटतं की तेव्हा जे करायचं होतं ते मी आता करतो आहे. खूप चांगलं वाटतं की आय एम लिव्हिंग माय ड्रीम्स. तुम्हाला स्वप्न जे रंगवलं होतं कॉलेजच्या वयामध्ये काही वर्षांपूर्वी ते सत्यात उतरतं. तुम्हाला ज्यावेळी मिस्टर इंडिया हा किताब मिळाला त्यावेळी अगोदर तुम्ही एक क्रीडा शिक्षक म्हणून परिचित होता, आता मिस्टर इंडिया म्हणून परिचित आहात. पण जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा अशी एखादी अनुभूती आहे का, असा प्रसंग झाला की हे बघा मिस्टर इंडिया चाललेत, असं कोणी म्हटलं का, तुम्हाला असं आठवतंय का? हा मला प्रसंग आठवतो. जेव्हा मी मिस्टर गोवा झाल्यानंतर म्हणजे 1-2-3 महिन्यानंतर मी मॉलमधून बाहेर पडलो होतो. मॉलमधून बाहेर पडल्यानंतर मी चालत होतो आणि असा एक ग्रुप होता तिकडेच, एक मुलांचा ग्रुप होता आणि ती मुलं आली होती केरलाहून. अच्छा. तर त्यातला एक मुलगा येऊन तो धावत आला माझ्याशी आणि मला बोलला की सर तुम्ही मिस्टर गोवा का, असं. मी म्हटलं हो, तुला कसं कळ? स्टेलर मिस्टर गोवा. त्याने मला स्टेलर नाही विचारलं, स्टेलर गोवा तुम्ही मिस्टर गोवा ना. म्हटलं तुला कसं कळ? तर नाही, मी तुमचं प्रोफाईल बघितलेलं आहे इंस्टाग्रामवर बघितलेलं आहे. तर त्याने सांगितलं की सर वी हॅव कम टू गोवा फॉर फोटोशूट. फिरायला आलो आहे पण आम्ही फोटोग्राफर्स आहोत अँड दे वर व्हेरी गुड फोटोग्राफर्स फ्रॉम केरला. त्यांनी मला अप्रोच केलं की आता सर आम्ही असं तुमचे फोटोज वगैरे घेऊ शकतो का, की आम्ही आमच्या हँडलवर घालून
म्हणजे वी आर इंटरेस्टेड इन दॅट आणि वी फील प्राऊड की आम्ही तुमच्या बरोबर ॲसोसिएटेड तुमची मॉडेलिंगची फिलिंग आणखीनच वाढली. तर तो एक प्रसंग मला फार आठवतो. आणि जेव्हा जेव्हा कुठे ना कुठे मी जातो तेव्हा लोक मला आता रुपेश म्हणून हाक मारत नाही, लोक मला हाक मारतात, हे मिस्टर गोवा, अच्छा मिस्टर आणि गोवा. आता तर Mr. हे India. खूपच चांगलं वाटतं की मोर दॅन मिस्टर इंडिया मला लोकांनी मिस्टर गोवा म्हटलेलं अधिक जास्त अधिक आवडतं. असं का? असं का म्हणजे ॲक्च्युली मिस्टर गोव्यात तर जन्म झाला आहे माझा आणि वेन पीपल रिलेट मी टू गोवा अच्छा. मला चांगलं वाटतं. मिस्टर गोवा, मिस्टर गोवा, मिस्टर गोवा हे ऐकून चांगलं वाटतं त्यासाठी. आता एक छोटासा प्रश्न की तुम्ही आजच्या युवा युवतींना कोणता संदेश देऊ शकाल, म्हणजे ॲस्पायरंट्सना या म्हणजे मॉडेलिंगच्या माध्यमातून म्हणा किंवा अशा स्पर्धांच्या उपक्रमातून म्हणा, आजच्या युवा युवतींना किंवा ॲस्पायरंट्सना जे इच्छुक आहेत अशा क्षेत्रामध्ये त्यांची भाग घेण्याची तयारी आहे, त्यांना तुम्ही कोणता संदेश देऊ शकाल? मी आजच्या युवांना नॉट ओन्ली मॉडेलिंग तर त्यांना काही लाईफमध्ये करायचं असेल तर त्यांचा जो पॅशन आहे, त्यांच्या ज्या इच्छावृत्ती आहेत त्यांना मारू नका. ह्यांना तुम्ही वाव द्या आणि तुमचा जो पॅशन आहे, जसं माझं फॅशन हे माझं पॅशन आहे असं म्हणू शकतो मी, तसंच तुमचं काहीतरी पॅशन असेल त्याला तुम्ही वाव द्या, त्याला तुम्ही पुढे न्या, त्याला मारू नका. आणि शक्यतो तुमच्या पॅशनला जर तुम्ही करिअर म्हणून घेऊन पुढे जर नेता तर चांगलंच. कारण तुम्ही पॅशनला आपल्या ज्या आवडी आहेत ते जर आपण करिअर म्हणून घेतो तर आयुष्य तुमचं उज्ज्वल होऊ शकते आणि तुम्ही चांगलं करणार त्यामध्ये, विल प्रोग्रेस. प्रेक्षक हो, आत्ताच तुम्ही पाहत होता ग्लॅम अँड एलिगन्स मिस्टर इंडिया रुपेश गडेकर यांच्याशी केलेली बातचीत. या मुलाखतीतनं बरंच काही घेण्यासारखं आहे की जर तुम्हाला तुमच्याकडे जर उपजत कलागुण असतील, हिडन पोटेन्शियल असेल तर त्यांना वाव द्या, सुप्त कलागुणांना वाव द्या, त्यांना मारू नका. तसंच जर तुमच्याकडे स्वप्न असतील तर ती सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करा, प्रामाणिक प्रयत्न करा, प्रयत्नात सातत्य ठेवा, जिद्द ठेवा, चिकाटी ठेवा, श्रमिक दृष्टिकोन ठेवा, श्रमिक वृत्ती ठेवा आणि मुख्य म्हणजे तुम्ही लीनता ठेवा. यश तुमचंच आहे. रुपेशजी, तुम्ही नेहमीच व्यस्त असता कामामध्ये, आज वेळेत वेळ काढून तुम्ही आमच्या इन गोवा स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी मन मोकळेपणाने गप्पा मारल्यात आणि युवा युवतींनाही संदेश दिला. जीवनात करण्यासारखं बरंच काही असतं, तुमच्या सुप्त कलागुणांना तुम्ही वाव द्या, पुढे या, त्याबद्दल तुमचे लाख लाख धन्यवाद. धन्यवाद सर.